4 ओव्हरची सेकंड सेमी फायनल तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज मिलिंदला तुम्ही पाहतायत. काय स्कोर नाही सलामी जोडी सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेली आहे. चार ओव्हरची मॅच. पहिलाच बॉल आपण पाहतोय. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. सिंगलने खातं उघडलं जाते. सिंगलने स्ट्राईक रोटेट होत असताना आपण पाहतोय 2 सलामीर फलंदाज. 4 ओव्हरची मॅच त्यामुळे 4 गोलंदाज वापरावे लागतील. 2 धावा दाखल होते आपण पाहतोय. गोलंदाज मिलिंद, सुहास आणि सुमित ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये रनआउटची संधी होती, आता ती गमावली आहे. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली होती. श्वेता ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर मनीष विचारे साहेबांना विनंती असेल आपण यायचे, आपला सत्कार केला जाईल. जेव्हा जेव्हा आम्ही प्रसादजी परब सरांसोबत समालोचन करतो, खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळतं. नेहमीच आम्ही त्यांना फॉलो करत असतो. ज्या काही चुका असतील नक्कीच. हा फुलटॉस बॉल होता, उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय सिक्सर. हा चेंडू भरपूर उंच गेला होता. हा चेंडू भरपूर उंच आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप चांगलं टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय गोल आईच्या माध्यमातून. सुमितच्या बॅटमधनं षटकार आलाय. हाय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मिलिंदच्या माध्यमातून आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय पल्स ऑफ प्रीमियर लीग चौकार. थोडेसे शफल होत आहेत फलंदाज सुमित तुम्ही पाहतायत. 4 धावसंख्या पुढे सरकली ती 12 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. चला 4 षटकांसाठी तुमच्याकडे फक्त 20 मिनिटं असतील, त्यामुळे घाई करा. सध्या आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपण परिस्थिती पाहिली तर अवकाळी पाऊस कधी येतोय आणि आताच माहिती मिळाली होती की सायन परिसरात हलकासा पाऊस सुरू झालेला आहे. त्यामुळे आयोजकांनी हा निर्णय घेतला. खऱ्या अर्थाने अभिदादांचे कौतुक करू आम्ही, ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. यापुढे आता ओळी एक सन्मानित आपण संपन्न करणार आहोत. श्वेता ट्रान्सपोर्टचे ओनर प्रोप्रायटर जे आमचे स्पॉन्सर्ड आहेत, पॉवर्ड बाय श्वेता ट्रान्सपोर्टचे ओनरची मनीष विचारे यांचा सन्मानित होणार आहे. मी अभिषेक विचारेंना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण हा सन्मानित करावा. आपण अभिषेक विचारे, आपल्या शुभहस्ते आपण हा सन्मानित करायचा आहे. खूप चांगला सुंदर असा मोमेंटो देऊन आम्ही सन्मानित करत आहोत मनीष विचारे यांना. मनीष विचारे साहेबांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे या प्लीज. मनीष विचारे साहेब, आपले मनपूर्वक आभार. पहिल्याच पर्वामध्ये तुम्ही आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलंय, चांगलं पाठबळ दिलंय आणि आपल्याच पाठबळामुळे आम्ही स्पर्धा यशस्वी करू शकलो. त्याबद्दल आम्ही श्वेता ट्रान्सपोर्टचे आभार इथे व्यक्त करतो. प्रोप्रायटर मनीष विचारे आणि त्याचा सन्मानित आम्ही करू इच्छितो अभिषेक विचारे यांच्या शुभ हस्ते. प्रेमाची मायेची उबदार शाल आणि एक सुंदर असा मोमेंटो, जो मोमेंटो निश्चितच तुम्हाला निरंतर काळापर्यंत लक्षात राहील असा एक सुंदर असा मोमेंटो आम्ही सन्मानित करत आहोत. आणि त्याचबरोबर स्ट्रिपर सुद्धा देऊन येतात आम्ही सन्मानित करत आहोत. म्हणजे सन्माननीय मनीष विचारे साहेबांचा आपले आम्ही आभार इथे व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा बोलतो ग्राउंड मध्ये कॉमेंट्रीमध्ये पुन्हा एकदा नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद. नक्कीच सर्व पुरस्कर्त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. आमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करू. आणि त्यांच्याचमुळे ही स्पर्धा यशस्वी दिशेने वाटचाल करत असताना त्यानंतर आमच्या सर्व लाडक्या महिला वर्ग त्यांचे विशेष सहकारी या स्पर्धेसाठी महिलांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि आमचे पलसवचे सर्व ग्रामस्थ, खास करून आमचे दाजींचं आम्ही कौतुक करू. अभिषेक अभिदादांचं कौतुक व्हायला हवं, ज्यांची प्रचंड मेहनत या प्रीमियर लीग. आणि त्यांचा हा एकच ध्येय आहे की आपल्या गावातील एखादा खेळाडू पुढे जावा, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी नाव कमावं, आपल्या गावाचं नाव हवं, आपल्या श्रीवर्धनचं नाव व्हावं, हाच त्यांचा प्रयत्न या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आहे. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता, पण वाईट चिकून करतायत. भास्कर शंकर विचारे आपण पाहतोय, प्रमुख इन्व्हेस्टर चेअरमॅन ऑफ देवस्थान ट्रस्ट. दाजींचं मी कौतुक करेल, ज्यांची संकल्पना होती खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर
पल्स अप प्रीमियर लीग 2025 शार्प लेग्स प्रेझेंट्स ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. थोडीशी मिसफिल्डिंग जरूर झाली होती. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना एव्ही वॉरियर्स संघ तुम्ही पाहतायत आणि त्यांना फाईट करतोय तो पल्स अपचे सनरायझर्स अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. मगाशी मी उल्लेख केला साईन परिसरात थोडासा हलकासा पाऊस सुरू झालेला आहे. मात्र इथे बीमर बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि नॉन स्टॉप चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार, नो बॉल आणि एकूण धावा मिळतील 5 आणि येणारा चेंडू फ्रीट. चारी पंचांचं कौतुक, ज्यांची खूप चांगली भूमिका राहिलेली आहे. संपूर्ण गोल लाईव्हचे आमच्या सर्व कॅमेरामॅनचं मी कौतुक करेल, आमचे ऑपरेटर खास करून त्यांचं कौतुक करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आणि पुढचा बॉल फ्रीट तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 21 वरती आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच, 21 धावा दापलकरती आपण पाहतोय. आर्यनचा हा बॉल तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने खेळताय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडंसं मिसफिल्डिंग म्हणता येणार नाहीये. पाय थोडासा स्किट झाला, त्यामुळे 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकली. आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते, जणू काय फटक्याचे चटके लागले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय. पल्स ऑफ प्रीमियर लीग चौकार. धावसंख्या 27. दुसऱ्या षटकातील पुढचा बॉल, राईट ओव्हर द विकेट. हाही चेंडू उंच गेलाय. टायमिंग चांगलं आणि धमाका तुम्हाला पाहायला मिळतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. ते 30 धावा 2 षटकात तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये 2 अर्धशतक आपण पाहिले. सुहास थोडेसे शांत आहेत, सलामीला आलेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात आपण पाहत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरकते. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करताना खास करून सुमितचं कौतुक करेल मी, ज्या प्रकारे आता गोलंदाजी करण्यासाठी मितेश आलेत. धावसंख्या 34. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. टॉवर सुद्धा ऑन करण्यात आलेले आहे. कारण संध्याकाळचं सत्र आपण पाहिलं, सेकंड सेमीफायनल पहिला संघ आपण पाहिला तर अल्फा रेंजर संघ फायनल मध्ये पोहोचलाय. डॉट बॉलची ती समाप्ती कमबॅक करत असताना अभिषेक दादा बिचारे त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. जजमेंट चांगला होता, मात्र जेल ड्रॉप झालाय. आज हे सर्व जरी खेळाडू खेळत असेल, मात्र पडद्याच्या मागे जर तुम्ही गेला तर नक्कीच भास्कर विचारे साहेबांचा वारसा जपत असताना आपण म्हणतो. अभिषेक भास्कर विचारे स्वतः चांगले क्रिकेटर आहेत अभिषेक दादा, आणि त्याचप्रमाणे त्यांनी एक प्लॅटफॉर्म दिलाय खेळाडूंना. आणि त्यांचे सर्व ग्रामस्थ असतील, मित्रपरिवार असेल. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता, इथे सिंगल जरूर मिळाली. 1 ने धावसंख्या पुढे सरकली. ज्यावेळी आम्ही इथे 8:30 वाजता पोहोचलो, त्यावेळी नक्कीच ज्यावेळी आलो, कुणाल दादा असतील, अभिषेक दादा असतील, सुरुवातीला आम्हाला ते भेटले. त्यावेळी बरेचसे खेळाडू, सर्वच खेळाडू आले नव्हते. हळूहळू 1-1 2-2 करून असे खेळाडू उपस्थित झाले. आमच्या लाडक्या महिला वर्गांचा मी विचार केला तर आपण नक्कीच त्यांची मेगा फायनल चांगली पाहायला मिळाली आपल्याला. रॉयल क्वीन या महिला वर्गाने फायनल मॅच जिंकली आणि रनरअप आपण पाहिलं तर लेडी वॉरियर्स हा संघ ठरला. महिलांकडे वेळ मित्रांनो भरपूर कमी असतो.
सर्वांनाच ती गोष्ट माहिती आहे, सांगण्याची गरज नाहीये. संपूर्ण दिवस किचन मध्ये बऱ्याच वेळा त्यांना आरामही मिळत नाही. मात्र आज खास करून या स्पर्धेसाठी त्यांच्यासाठी खूप आनंदाचा क्षण असेल आणि नक्कीच 18 मे ही तारीख आमच्या लाडक्या महिलांच्या नक्कीच लक्षात राहील आणि यासाठी आम्ही दाजींचं कौतुक करू की महिलांसाठी त्यांनी एक प्लॅटफॉर्म दिला, महिलांना खेळण्याची संधी दिली. आज सर्वांना जेवणाची व्यवस्था सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली, सकाळी नाश्त्याची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली आणि सर्व काही या प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले पहिल्याच पर्वामध्ये. आणि आम्ही असं नेहमी म्हणतो ना, पहिलंच पर्व आणि यातच सर्व सर्व काही या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. लाईव्ह टेलिकास्ट, गो लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घरी गेल्यानंतर सुद्धा ही मॅचेस तुम्ही जे खेळलेत ते रिपीट सुद्धा बघू शकता. सेपरेट मॅचेस तुम्ही बघू शकता. 42 धावा झालेल्या, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला थोडंसं फास्ट घ्या. यानंतर फायनल मॅच आहे. अल्फा रेंजर संघ ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलाय. संतोष ने जबरदस्त बॅटिंग या प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत केलेली आहे. शार्प लेक्स प्रेझेंट्स पल्स ऑफ प्रीमियर लीग 2025 पहिलंच पर्व. शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय गोलंदाज प्रशांत. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल तिथे मिळाली आहे. 44 धावसंख्या 44. शेवटचं षटक मार्गस्थ असताना सुमितचा जर तुम्ही विचार केला तर फटका चांगला होता, मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. एक्झॅक्ट काय घडलंय आता बघूया मैदानात. नो बॉल. फील्ड विश्लेषण चुकीचं होतं नक्कीच. पंचांचे कौतुक. आज खूप चांगली भूमिका राहिली, योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळालेत आणि सुमित त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना सुमितसाठी येणारा चेंडू फ्रीड असेल. सुमितचं बरोबर लक्ष होतं की हा नो बॉल आहे. 47. सुमित 33 वरती नाबाद आहे. फ्रीडचा बॉल होता बघा. सुमितही विसरले, गोलंदाजी विसरले आणि फिल्डिंग जे करतायत क्षेत्ररक्षक तेही विसरले. आता पंचांनी लगेच सांगितलं की हा फ्रीड बॉल आहे. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे, धावाही चांगल्याच मिळतील. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सुपर सिक्सर. सर्व आमच्या पाहुण्यांना नम्र विनंती असेल, आमचे जे स्पॉन्सर्स आहेत, जे पुरस्कर्ते आहेत, सर्वांना विनंती की आपण बक्षीस वितरण सोहळ्यासाठी थांबायचे. संघ मालक असतील, जे ग्रामस्थ आलेत, गावावरून आले, त्यांनाही विनंती आपणही जायचं नाहीये. हा वाईट बॉल आहे. ऍक्शन रिप्ले बघूया. लेग स्टंपच्या बाहेर नक्कीच योग्य डिसिजन. सुमित वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होतात. हा नो बॉल आहे. एकने धावसंख्या पुढे सरकली. शेवटचं षटक मार्गस्थ असताना 4 ओव्हरची सेमीफायनल. धावा झाल्यात 55. धावांची गती चांगली आहे. हाही वाईड आहे. प्रशांतच्या हातावरती नियंत्रण नाहीये, त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू असेल. वाईट बॉल आहे. धावसंख्या 56. राईट मोर द विकेट. हा लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईट बॉल. फ्री हिट पुन्हा कंटिन्यू असेल. 57 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते सुहास आणि सुमितच्या माध्यमातून. सुमित 39 वरती नाबाद आहेत. संतोषचं पहिलं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं. संजयचं अर्धशतक तुम्ही पाहिलं. बघाच आहे. सुमितच्या बॅट मधनं फटका चांगला आला आणि सुमित पोहोचलाय वैयक्तिक 45 वरती आणि संघाची धावसंख्या आहे ती 63. धावा आपल्याला धावपल कधी पाहायला मिळत आहेत.
आणि फलंदाज रनआउट. जर सुमितला स्ट्राईक हवी होती तर सुहास क्रीज मध्ये थांबणं गरजेचं होतं, मात्र सुमितसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. 46 धावांची इनिंग त्याने साकारली या मॅच मध्ये. 46 वरती तो बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. असं वाटलं होतं तिसरं अर्धशतक पाहायला मिळेल, मात्र जबरदस्त बॅटिंग केली सुमितने. 46 64 धावा झाल्यात. शेवटचं षटक आणि शेवटचा बॉल बघा. सर्वच त्याचे सहकारी त्याचं स्वागत करत असताना. 64 वरती 1 अशी परिस्थिती. असं प्रीमियर लीग 2025 दाजींची संकल्पना. स्वतः दाजी कबड्डीपटू आहेत, मात्र त्यांची संकल्पना चांगली होती, मात्र शेवट गोड करत असताना शेवटच्या बॉलवरही आलाय सिक्सर आणि 4 षटकात तब्बल 70 धावा उभारल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना एबी वॉरियर्स या टीमने आणि 71 धावांचा आता पाठलाग करायचा या मॅच मध्ये. फर्स्ट ऑफचे सनरायझर्स या संघाला 71 धावा चेस करायचे आहेत फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी, आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत आमचे सहकारी समालोचक प्रसादजी परब सरांकडे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद नितीन. फॉर्स प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व, फर्स्ट सीझन ऑफ द टुर्नामेंट. श्री सोमजाई जागमाता देवस्थान ट्रस्ट, फळसप ग्राम सुधारण मंडळ, फळसप बौद्धवाडी, फळसप ग्रामपंचायत सर्वांच्या पुढाकाराने खूप चांगली क्रिकेट स्पर्धा संपन्न होत असताना, चांगला इव्हेंट संपन्न होत असताना आपण बघत आहोत. शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. उपांत्य फेरी आपण बघतोय, दुसरी सुरू आहे. ऑलरेडी आपण बघितलं एक संघ जो अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय, अल्फा रेंजर्स, आणि या सामन्याचा विजेता संघ त्यांच्या समोर अंतिम सामना खेळेल, लास्ट मॅच खेळेल. पुन्हा त्या सर्व पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार. शार्पलेस पावर्ड बाय श्वेता ट्रान्सपोर्ट, प्रोप्रायटर मनीष विचारे, को पावर्ड बाय अगस्त्य आणि अवनीश, स्पॉन्सर्ड सई डिझाईन, विलायन्स आणि वर्टर्स. सर्वांचे मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, सर्वांच्या पुरस्कर्त्यांचे. त्याचबरोबर ज्यांच्या पुढाकाराने किंवा आपण बघतो की ज्यांच्या सहकार्यामध्ये ही स्पर्धा यशस्वी झाली त्याबद्दल सर्वांचे आभार इथे व्यक्त करतो. प्रमुख विश्वस्त आणि चेअरमॅन देवस्थान ट्रस्टचे भास्कर शंकर विचारे उर्फ दाजी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार, कारण त्यांचीच संकल्पना होती की असा एक इव्हेंट, असा एक कार्यक्रम हवा जेणेकरून ग्रामस्थ इथे येतील, गावातली मंडळ येतील, गावातले खेळाडू येतील, त्यांना एक व्यासपीठ मिळेल. आणि आपल्या श्रीवर्धन तालुका मसल्यामधला श्रीवर्धन तालुका या फळसप गावातील एखादा खेळाडू जो पुढच्या लेवलला, वरच्या लेवलला जाऊन खेळेल, हा एक प्रयत्न या कॉन्सेप्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर फळसप ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष अजित विचार यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. चला आपण सामना सुरू करूया मैदानावर. So 71 to win is the target for team फळसपचे सनरायझर्स. जास्त विलंब न करता सामना लगेच सुरू करा. अथर्व येथे बॉलिंग मार्कवर, स्ट्राईक एंडला मितेश उभा, नॉन स्ट्रायकिंग एंडला चेतन. ऑल द बेस्ट फॉर बोथ द टीम. पहिल्या चेंडूर फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ स्टार्ट. ब्राईट स्टार्ट, चांगली सुरुवात मितेश कडून, आणि चेंडू थेट सीमारेषे बाहेर पाठवलाय.
तो म्हणजेच मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी मिडल स्टिकवर चेंडू होता. काय फ्रंट फूट आपण बघितलं, पुढे आणला, बॅट अँड पॅड एकत्र आणली, चांगला टायमिंग केलाय चेंडूवर, चांगली समय साधना बघायला मिळाली. षटकार ठोकलाय पहिल्या चेंडूवर मितेशने. कोरडप्याचा चेंडू होता, खोदून काढला अक्षरशः. चांगला ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. चेंडू कव्हर करून फेक करतोपर्यंत संधी 2 धावा घेण्याची आणि 2 धावा इथे होत आहेत कंप्लीट. 2 धावा कंप्लीट आहे चेंडूवर. धावसंख्येत बरं, धावसंख्या 8 धावा धाव फलकावर. 71चं लक्ष आहे. अजूनही 63 धावा करायच्या आहेत. एक चांगलं टार्गेट सेट केलंय मैदानावर. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला एव्ही वॉरियर्सचा. 46 धावांची सुद्धा आपण एक खेळी बघितली, अप्रतिम खेळी होती. पुढचा चेंडू अथर्वचा. चेंडू ऑन साइडला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि जजमेंट बघा, झेल पकडला, सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. पंचांचा इशारा आहे चेंडूवर षटकार. जजमेंट चांगलं होतं पण बॅलन्स बिघडला. बॅलन्स आपण बघितलं त्याचा, चेंडू तो स्वतः घेऊन गेला सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. अशा मोमेंटला तुम्हाला ग्राउंडची माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा चेंडू कव्हर झाला तेव्हा एक पाय आतमध्ये होता पण डावा पाय हा निघून गेला तो सीमारेषेच्या पलीकडे, त्यामुळे षटकाराची नोंद झालेली आहे. धावसंख्या 14. शॉर्ट ऑफ लेंथ होता, झेल तुम्ही सोडलाय, चुका तुम्ही केल्यात, त्याचा भुर्दंड तुम्हाला भरावाच लागेल हे दाखवत असताना मितेश. व्हॉट अ शॉट अगेन. स्लॉग हिट, स्लॉग स्वीप, शॉर्ट पिच चेंडू तुटून पडला त्या चेंडूवर मितेश आणि थेट फेकून दिला अथर्वला त्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. गुड शॉट, एक्सलंट बॅटिंग परफॉर्मन्स. 20 धावा धाव फलकावर आणि एकट्या 20 धावा मितेशने कुठल्यात. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम आहे, झेल होईल का तिथे प्रश्न पडलाय पण तिथे मात्र अटेम्प्टच केला नाहीये. चेंडूवर गेलाच नाहीये खेळाडू, वाट बघत राहिला आणि चेंडू त्याला चकवून निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. कॉन्फिडन्स हा असणं गरजेचं आहे फिल्डिंग मध्ये. एखाद्या गोष्टी तुम्ही अटेम्प्ट करता तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अचानक तिथे चेंडू येत नाही, वाट बघितली, थांबला तिथे आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तब्बल 24 धावा पहिल्या षटकामध्ये. अथर्वची अत्यंत महागडी गोलंदाजी. मोमेंटम शिफ्ट झालाय, मोमेंटम मिळालाय. सनरायझरला काय शॉट आहे, व्हॉट अ शॉट. चाबूक, चाबूक मारलाय, चपराक मारली आहे सीमारेषे बाहेर चौकार. व्हॉट अ स्टार्ट. काय फटकेबाजी, काय टायमिंग करतोय. बॉटम हँड किती जबरदस्त आहे बघा या फटक्यामध्ये आणि काय कंट्रोल होता फटक्यामध्ये. 28 धावा तब्बल एका षटकाच्या अखेरीस. 28 धावांचं षटक टाकलंय अथर्वने. इथे मोमेंटम मिळवून दिलाय तो फलंदाजी करणाऱ्या संघ फळसपचे सनरायझर्स या संघाला. तब्बल 28 धावा. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि अजूनही करायच्या त्या 43 धावा सामना जिंकण्यासाठी. एक संकल्पना होती आणि पंचांनी सांगितलंय बॉलिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. सुमितने घेतलाय बॉलिंग पॉवर प्ले आपल्या संघासाठी, एव्ही वॉरियर्स संघासाठी. या संकल्पनेला चांगला रिस्पॉन्स भेटलाय, चांगलं समर्थन दिलंय, पॉझिटिव्ह समर्थन दिलंय आणि प्रत्येकाने मात्र एन्जॉय केला आजचा दिवस पळसप प्रीमियर लीगचा. 28 विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. बॉलिंग मार्कवर सुमित. बॉलिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन बाय एव्ही वॉरियर्स. समोर चेतन पहिल्यांदाच. पहिला चेंडू फुलटॉस होता, चेंडू मागे जातोय, चेस सुरू आहे अथर्व आणि अथर्वच्या सोबत अजून एक खेळाडू. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे, चेंडूची फेक होते, संधी रनआउटची पण तोपर्यंत उशीर झालाय. 2 धाव धावणी ते पूर्ण होतात. पंचांचा इशारा लेग बाईकचा. पायाला ब्रश होऊन चेंडू मागे निघून गेला. लेग स्टिकवर जवळजवळ चेंडू होता. चेस करेपर्यंत, चेंडू कव्हर करून फेक केपर्यंत तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण करतोय. विकेट किपर किती घाईत आहे बघा, जस्टीच्या मागे ते चेंडू कव्हर झाल्यानंतर तो चेंडू यष्टीला लावण्याच्या आधी आपण बघितलं हाताने चेंडू सुटला होता. धावसंख्या 30. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर 1 चेंडू टाकलाय सुमितने. संमिश्र गोलंदाजी. टॉस केला होता चेंडूला, चांगला चेंडू हाताला होता सुमितने चेतन समोर. गुड बॉलिंग. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू, रूम भरपूर भेटला तिथे. क्षेत्ररक्षक आहे शॉट कव्हरला,
कोसळतायत, घसरतायत, एन्जॉय करतायत आउटफील्ड. कारण माहिती आहे की खालसा ग्राउंडचं मैदान म्हटल्यानंतर दुखापतीला जास्त वाव नसतो आउटफील्डमध्ये, खास करून फिल्डिंग करत असताना. त्यामुळे फिल्डिंग एन्जॉय करतायत खेळाडू. एकच धाव येते या चेंडूवर, चेतन खातं उघडतो एका धावेने. संघाची धावसंख्या 31 धावा, अजूनही 40 धावा करायच्या आहेत 15 चेंडूमध्ये. ऑप्शनच्या बाहेर ठेवलं चेंडूला, बॅक टू द बॉलर, हाताने चेंडू अडवला, रन आउट आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद, पहिलाच धक्का लागलाय चेतनच्या स्वरूपामध्ये. चेतन विचारे बाद होतोय दुसऱ्या षटकामध्ये. फॉलोमध्ये चेंडू अडवला, रिटर्न फिल्डिंग मध्ये चेंडू अडवला लगेचच गोलंदाज सुमितने आणि ताबडतोब यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. बघा सेमीफायनल सुरू आहे, पुन्हा तर रिक्वेस्ट करतो, लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, शक्यतो ग्राउंडच्या आत जाताना बॅट हातामध्ये घेऊन जा. इट्स नॉट लुकिंग गुड. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये येतोय, नाव आहे हितेश. ऑनसाइडला पुलचा फटका, स्क्वेअर लेग मध्ये एक्झिक्यूट केला, तिकडे चेंडू कव्हर केला, तोपर्यंत फेक होते, तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट. भांडूपचे आमदार सन्मान्य अशोकदादा पाटील यांचं आगमन झालं आहे. खूप चांगले दर्जेदार क्रिकेटर, पण त्यांच्या अगोदर मी असं म्हणेन की खूप चांगले कॅरमपटू म्हणून त्यांची ओळख आहे. सन्मान्य अशोक पाटील साहेबांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या फळसप प्रीमियर लीग मध्ये. खूप चांगले आयोजक, चांगले स्वतः खेळाडू, 40+ क्रिकेट टुर्नामेंट मध्ये निश्चित आवर्जून त्यांचा दर्जेदार परफॉर्मन्स बघायला मिळतो अजूनही, आणि खूप सारे रेकॉर्ड आहे त्यांच्या सुद्धा नावावर. दादांचं आगमन झालंय, दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या फळसप प्रीमियर लीग मध्ये. 33 धावा धावफलक, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 33 धावा, 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 38 धावा अजूनही करायच्यात मैदानावर थेट अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी फळसपचे सनरायझर्स या संघाला. मी खरं दादांचं कौतुक करेन अशा मुवमेंटला, कारण खास करून वेळात वेळ काढून आज आपण बघितलं की या संघाला, या आयोजनाला किंवा या ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर्सला समर्थन देण्यासाठी ते आलेले आहेत इथे. त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो अशोक पाटील दादा. षटक क्रमांक 3, बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय, नाव आहे अनिकेत. चेंडू हवेमध्ये, थोडासा मिस टाइम, शेतशेत त्या ठिकाणी आहे आणि तोपर्यंत तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न सुरू आहे, कारण थोडासा गलथानपणा बघायला मिळाला तो फिल्डिंग मध्ये आणि थोडीशी दुखापत सुद्धा होते फलंदाजाला. हितेश स्ट्रायकिंग एंडला, धावसंख्या 35. नॉन स्ट्रायकिंग एंडला मितेश 29 वर खेळतोय, नाबाद. मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय, पण ती जजमेंट बघायला मिळाली नाही, का तो कॉन्फिडन्स बघायला मिळाला नाहीये. एकच धाव मिळते या चेंडूवर. बघा आता समीकरण जे आहे मैदानावर, ते चेंडू शिल्लक आहे ते 10 आणि 35 धावा करायच्या आहेत. अशा मुवमेंटला एकावर आपण बघतोय जो हितेश आलाय तो थोडा अनफिट आहे, थोडासा लंगडतोय, थोडासा दुखापतग्रस्त आहे. अशा मुवमेंटला मितेशला स्ट्राईक लावणं गरजेचं आहे. आता बघूया ते काम तो पूर्ण करतोय का. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि कदाचित त्या 35 धावा सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू 35 धावा. अनिकेत नेक्स्ट बॉल घेऊन पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ताणून मारलाय, खेचून मारलाय आणि मिड विकेटच्या बाहेर पाठवलाय. पंच कन्फर्म करतात की षटकार आहे की चौकार आहे, बिफोर की आफ्टर. इट्स अ सिक्स. कडक शॉट, बेधडक शॉट, दबाव ट्रान्सफर केला, पूर्णपणे शिफ्ट केलाय गोलंदाजी करणाऱ्या संघावर. हो, हा चेंडू पूर्णपणे लाईन मिस केली आहे. स्लोअर 1 चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन. स्क्वेअर लेग ज्या ठिकाणी ही बाउंड्री जवळ आहे त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होतोय तो म्हणजे मितेश कडून, आणि निर्धाव चेंडू. 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला मैदानावर आणि करायच्या त्या 29 धावा. नथिंग इज इम्पॉसिबल, कुठलंही आव्हान अशक्य नाहीये. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. इट्स अ वाईड. लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू अनिकेतचा. धावसंख्या 43 धावा धावफलकावर, 28 ची अजूनही गरज. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. फ्लिक केला हवेमध्ये चेंडू, एमएस टाइम फटका,
मिड विकेटचा खेळाडू चेंडूच्या खाली चांगलं जजमेंट दाखवतोय, चांगला झेल स्वीकारतोय. मोठा धक्का लागला मैदानावर फर्स्ट ऑफचे सनरायझर्सला आणि फलंदाज बाद होतोय तो झेलच्या स्वरूपामध्ये. मितेश विचारीची बेधुंद करणारी खेळी, आक्रमक खेळी, विश्वसनीय खेळी होतीये समाप्त. 10 चेंडूमध्ये 35 धावांचं अप्रतिम योगदान आपल्या संघासाठी त्याने दिलंय आणि त्या ठिकाणी तो बाद होतोय. फलंदाज बाद, नवीन फलंदाज ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करतोय. स्ट्रायकिंगला आता नवीन फलंदाज असेल. चेंडू शिल्लक आता मैदानावरती 7 आणि करायचे ते 28 धावा. अनिकेत पुढचा चेंडू घेऊन समोर राकेश विचारे. कट केल्या चेंडूला गॅप मध्ये एक्झिक्यूट केले, 2 खेळांच्या मधून काढले. गुड शॉट, चांगला फटका ऑफर केला चेंडू सीमारेषे बाहेर चौकारासाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या 47. चांगलं टायमिंग केलं चेंडू राकेश विचारेने. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 47 धावा धावफलकावर आहे. 6 चेंडूचा खेळ अजूनही आणि शेष आहे. गोलाईव्हच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण घर बसल्या बघत आहात. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धा ही कव्हर केली आणि अप्रतिम टेलिकास्ट बघायला मिळालं युट्यूब वाहिनीवर, युट्यूब चॅनलवर. आमच्यासोबत दीक्षांत आहे, त्याची पूर्ण टीम आहे आणि चांगलं टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते गो लाईव्हचं फळसप प्रीमियर लीग या स्पर्धेचं. 6 चेंडू आणि 24 ची गरज. आमदारकीची हॅट्रिक जर कोणी केली असेल ते व्यक्तिमत्व आमच्यासोबत आहे, सन्माननीय अशोक पाटील दादा. सलग 3 टर्म मध्ये 3 वेळा आमदार, ही खासियत आहे त्यांची, कारण त्याच्या विभागात त्यांनी तसं काम सुद्धा केलंय. भरपूर चांगला सपोर्ट मिळाला आणि अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या विभागात बघतो. गोलंदाज सज्ज होत आहे आदित्य निर्णायक षटकामध्ये. बॅक टू द बॉलर, रन आउट, फलंदाज बाद. राकेश बॅक टू डगआउट. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये तुम्हाला 4 चेंडू षटकार मारायचे तरच या मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकता, मॅच मध्ये मॅच जिंकू शकता. असे फटके खेळून काहीच फरक पडणार नाही या समोरच्या अपोनंट टीमला, एव्ही वॉरियर्सला. आणि प्रयत्न तोच आहे की ते फटके मारण्यासाठी भाग पाडायचा आहे फलंदाजांना. स्पर्धेमध्ये एकूण 8 संघ खेळले. लीग मॅचेस आपण बघितल्या एकूण मैदानावर त्या 9, त्यानंतर 2 सेमी, एक फायनल. विद्युत प्रकाश झोतामध्ये आपण बघतो की आता मात्र हे सामने सुरू झालेले आहेत, कारण काळोख आपण बघतोय ऑलरेडी पडलाय. मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस सुद्धा पडतोय. तेच सावध डोळ्यासमोर ठेवून आपण बघतो की सामने आपण कमी षटकांचे केले आहेत. फुल टॉस आहे, बॅक टू द बॉलर, समोर ऑफर केला हा फटका. तिथे क्षेत्ररक्षक मिड ऑफला मागे जाऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव इथे अंकित करू शकला हितेश. रुपेश आहे स्ट्रायकिंग एंडला. 4 चेंडूत करायचे ते 23 धावा. 4 चेंडू तुम्हाला षटकारच मारावे लागतील. 4 चेंडू 23 धावा. पुढचा चेंडू आदित्य, एज अँड ड्रॉप. टॉप एज होती, चेंडू हवेमध्ये होता, थोडासा अपिच खेळण्याचा प्रयत्न आणि झेल दिली, ड्रॉप झालेला आहे कव्हर मध्ये. चांगला प्रयत्न होता, चांगला स्ट्रेच केलं स्वतःला, पण इथे मात्र जगल झाला झेल, ते मात्र कव्हर करू शकला नाही. सुहास त्या ठिकाणी होता. चेंडू शिल्लक आता मैदानावरती 3 आणि करायचे त्या 22 धावा. कुणाल गड्डा साहेबांचं आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघितलं की सकाळपासून सकाळी न्याहारी म्हणजे नाश्ता, ब्रेकफास्ट, त्यानंतर दुपारचं लंच, नंतर पुन्हा त्या संध्याकाळी रिफ्रेशमेंट, ही सगळी अरेंजमेंट कुणाल गड्डा साहेबांच्या माध्यमातून झाली. त्यांचा आम्ही त्या आभारी ते व्यक्त करत आहोत आणि असंच आपलं प्रेम आमच्यावर राहू द्या, कारण प्रत्येकाने एन्जॉय केलं. सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचा लंच, त्यानंतर रिफ्रेशमेंट, त्याबद्दल कुणाल गड्डा साहेबांचा आभारी आम्ही व्यक्त करत आहोत. फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली एका चेंडूची. सामन्यावर पूर्णपणे शिक्कामोर्तब केलंय एव्ही वॉरियर्स या संघाने आणि थेट आपला रस्ता पकडलाय तो अंतिम फेरीचा आणि सामना इथे जिंकलाय एव्ही वॉरियर्स इन द फायनल. एव्ही वॉरियर्सच्या समोर आता मात्र असेल संघ होतो म्हणजेच अल्फा रेंजर्स वर्सेस एव्ही वॉरियर्स.
या दोन संघांमध्ये आता होईल ती अंतिम लढत, अंतिम सामना. दोन्ही संघांचे संगणक आता टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. अल्फा रेंजर्स आणि एव्ही वॉरियर्स. उपांत्य फेरी आपण ही जर बघितलं तर थोडीशी एकतर्फी राहिली.